जिव्हाळ्याचं असलेलं आरटीओ ऑफिसच्या संदर्भात मी भडगावकर या मथड्याखाली आलेले सर्व पक्षीय ग्रामस्थ ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही असे निस्वार्थ कार्यकर्ते एकत्रित येऊन ज्या पद्धतीचा लढा आपण त्या ठिकाणी उभा केला त्याबद्दल पहिल्यांदा सर्व भडगावकर तरुणांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। ही वस्तुस्थिती आहे की आज मला वाटतं 2011 मध्ये आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब हे परिवहन मंत्री असताना त्यांनी देखील या आरटीओ कार्यालयासाठी प्रयत्न केला, परंतु परिवहन मंत्री असताना सुद्धा त्यांना त्या कार्यालयामध्ये अपयश आलं। ही वस्तुस्थिती आहे। आज जर का आपण पाहिलं भौगोलिकदृष्ट्या भडगाव तालुका हा असा आरटीओ कार्यालयासाठी फिजिबल आहे की त्या भडगावला पाचोऱ्याला 12 किलोमीटर आहे, चाळीसगावला 30 किलोमीटर आहे, येरोगोन, पारोळा, धरणगाव या सगळ्या गावांसाठी 25-30 किलोमीटरच्या आत हे सगळं अंतर असताना अचानक जी बातमी आहे मी आपल्या माहितीकडे सांगतो, कदाचित आपणही पाहिलं असेल की आपण ग्रामीण रुग्णालय आणि आरटीओ कार्यालय एकाच ठिकाणी व्हावं म्हणून भडगावच्या 2 जागा आपण पाहिल्या आणि त्या 2 जागांमध्ये एक जागा आम्हाला आवडली। त्या जागेमध्ये आम्ही सचिन भाऊंना विनंती केली, त्यांची जमीन स्वतःची त्या ठिकाणी होती, त्यांना विनंती केली की आपण रस्त्यासाठी तुमच्या जमिनीतून आम्हाला जागा द्यावी। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता फक्त काहीतरी अट घातली की कोणाचं तरी नाव, वडिलांचं का आजोबांचं कोणाचं तरी नाव त्याला द्यावं, मी माझी जमीन द्यायला तयार आहे अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट सुद्धा मला वाटतं झालं। असं असताना ह्या सगळ्या कारवाया चालू असताना मला त्या आरटीओ कार्यालयासाठी कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा करण्याची गरज नव्हती। याचं कारण असं होतं की कारण हे भौगोलिकदृष्ट्या ते भडगाव शहर आणि तालुका हे अत्यंत फिजिबल होतं आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आपण या दृष्टिकोनातून गेलो की आपण पहिल्यांदा आपल्याजवळ तिथं प्रपोजल गेल्यानंतर ते कुठेही रिटर्न येऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपण जमिनीपासून रजिस्ट्रेशन पासून तर अहवालापर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचवलं, परंतु तुम्ही जे म्हणताय की यांनी निगेटिव्ह पाठवलं, ही वस्तुस्थिती आहे। 2007 मध्ये राज्य सरकारने अशा पद्धतीचा GR काढला की महाराष्ट्रामध्ये एकही उपविभागीय कार्यालय देऊ नये अशा पद्धतीचा GR काढल्या कारणाने राज्यामध्ये आजपर्यंत कुठेही उपविभागीय कार्यालय 2011 नंतर झालेलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। कारण एखादी उपविभागीय कार्यालय घ्यायचं म्हणजे त्याच्यासाठी जमीन आली, त्याच्यासाठी बिल्डिंग आली, बिल्डिंग नंतर तिथं अधिकारी कर्मचारी आले, हा सगळा विषय राज्य सरकारच्या समोर असल्या कारणाने हा विषय राज्याच्या पटलावर शासनाच्या पटलावर आलेला नाही। परंतु ही एक वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये आमचे मित्र चाळीसगावचे मंगेश दादा यांचं चाळीसगावला कार्यालय होईल असं कधी मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। याचं कारण असं आहे की ते एक तर एका कोपऱ्यात आहे, मग चाळीसगावला जाण्यापेक्षा आम्हाला जळगाव काय नडतंय? शेवटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदा जर का ते झालं तर त्या अडचणी निर्माण होतील आणि असा कुठलाही अधिकारी चाळीसगावला फिजिबिलिटी पाहता ते कार्यालय देऊ शकणार नाही असं सहज डोक्यात होतं आणि त्या हिशोबाने आपण प्रयत्नही चालवलेले होते। परंतु आज आपल्याला या निमित्तानं मी सांगतो, आवाहन करतो, आश्वासित करतो, वचन देतो की शेवटी शासन आहे। एका बाजूला 2007 मध्ये GR काढलेला असताना महाराष्ट्रात कुठेही उपविभागीय कार्यालय द्यायचं नाही असा निर्णय झालेला असताना मागच्या 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी तत्वता मान्यता ही चाळीसगाव आणि फलटणला 2 कार्यालयांसाठी दिलेली। जेव्हा मला बातमी ऐकली त्या क्षणाला मी जागा झालो आणि खडबडून उठून मी 1 दिवसाचं मराठा बांधवांच्या आरक्षणासाठीचं असलेलं अधिवेशन होतं त्याच दिवशी मी गेलो आणि त्या दिवशी जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो की जर चाळीसगावला दिलं मला नाकारायचं नाही, मला विरोध करायचा नाही, पण जोपर्यंत
भडगावला तुम्ही देत नाही तोपर्यंत चाळीसगावचा GR निघणार नाही, अशा पद्धतीचा हट्ट बांधवांना मी त्या ठिकाणी केलेला आहे। अर्थात या सगळ्या गोष्टी जनतेसमोर येऊ नये, याची वाच्यता होऊ नये, याची चर्चा झाली की त्याला आणखी प्रतिष्ठा निर्माण होतात। हा विषय प्रतिष्ठेचा नाही, तर जनतेच्या दृष्टिकोनातून भौगोलिक दृष्ट्या असलेला अतिशय चांगला विषय हा आपल्या भडगाव तालुक्याचा आहे। त्याच्यामुळे ते माझे मित्र आहेत। चाळीसगावकरांचं ओढून आणायचं मला काही कारण नाही, पण आपल्याला या निमित्तानं सांगेल की जर तुम्ही जळगाव जिल्ह्यात 2 देऊ शकत असाल तर 3रं सुद्धा तुम्ही देऊ शकता, असा हट्ट मी त्या दिवशी केला। तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या विभागाचे सचिव पराग जैन यांना फोन केला। फोन करून सांगितलं की तात्काळ माझ्याकडे फाईल पाठवा, त्या फाईलला ओव्हररूल करून मी ही फाईल मंजूर करतो। अशा पद्धतीने पराग जैन साहेबांना माझ्या साक्षीने फोन केला। मी लगेच मग तुमच्या माहितीकरता आणखी सांगतो की मग मी मंगेश दादांना सोबत घेतलं। माझं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा GR करता हट्ट धरायचा नाही। आणि आता माझी फाईल जशी तुम्ही चाळीसगावची फाईल चोरून करून घेतली तशी माझी पण फाईल आता तुम्हीच फिरवा। त्यांनीही मला विरोध केला नाही, त्यांनी देखील त्या पत्राला घेऊन माझ्या पश्चात, कारण मला त्याच दिवशी रिटर्न येणं गरजेचं होतं, माझ्याकडे काहीतरी कार्यक्रम होता, मी या ठिकाणी आलो आणि ते त्या दिवशी मुक्कामी राहील। त्यांनी आपली फाईल परिवहन कमिशनर भीमनवार साहेबांपर्यंत त्यांनीच पोहोचवली। तिथून मला दुसऱ्या दिवशी फोन केला की आता तुझी फाईल मी परिवहन कमिशनरकडे पाठवलेली आहे, आता अधिवेशन काळात आल्यानंतर ती फाईलला मार्गी लावण्याचं काम आता CM साहेबांशी बोल आणि ती फाईल तू मागून घे आणि तिला मंजुरी घे। अशा पद्धतीने मंगेश दादांनी सुद्धा मला मदत केलेली आहे। त्याच्यामुळे मी आपल्याला आश्वासित करतो, आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। 100 नाही 1001% मी तुमच्या आंदोलनाशी तुमच्या आंदोलनाच्या बरोबर आहे। तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करतोय की एखाद्या कामासाठी अशा पद्धतीने एकत्रित येऊन सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी अशा पद्धतीचा संघर्ष करणं हे काही वेळेस अत्यंत गरजेचं असतं आणि ते काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना हा तुमचा सगळ्यांचा मला सपोर्टच आहे असं मी गृहीत धरतो। त्याच्यामुळे माझ्या मनात काय आलं किंवा तुमच्या मनात काय आलं असं अजिबात नाही। ज्या काही गोष्टी घडल्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या आहेत। अजूनही कदाचित आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, परंतु RTO कार्यालय घेतल्याशिवाय तुम्हाला आणि मला शांत बसायचं नाही, एवढीच ग्वाही या निमित्ताने मी देतो। मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। मला 11 वाजता जळगावहून गाडी आहे, मी अजून घरात पाय ठेवलेला नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमची दिलगिरी पण व्यक्त करतो की 1 तास तुम्हाला मला वाटतं थांबावं लागलं, मी 8 सव्वा 8 ची वेळ दिली होती। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचं असं म्हणणं आहे साहेब, तुम्हाला लागेलच, आम्ही भडगावकर म्हणून सोबत